एकीकडे हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य, दुसरीकडे कोट्यवधींचा खेळ. एका ईमेल मधून उघड झालं पुण्याचं सर्वात मोठं धर्मादाय वादग्रस्त प्रकरण. पण खरी गोष्ट अजून उघड व्हायची आहे. कधी तुम्ही ऐकलाय का, एका ट्रस्टची जागा जी धर्मासाठी दान दिली गेली, तीच जागा एक दिवस राजकारण, पैशाचा व्यवहार आणि नैतिकतेचा खेळात सापडते. नमस्कार, मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. पुण्यातील जैन बोर्डिंग, जिथे एकेकाळी विद्यार्थ्यांचे स्वप्न उडत होती, तेथे आज वाद, आरोप आणि चौकशांची वावटळ आहे. ही गोष्ट आहे मॉडेल कॉलनी पुणे येथील HND जैन बोर्डिंग ट्रस्टची. ही जागा सुमारे 3 एकरची आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोशी यांनी ही जागा दान दिली. उद्देश एक, गावाहून पुण्यात येणाऱ्या जैन विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह आणि धर्मशाळा देणं. गेल्या 50 वर्षात 10,000हून अधिक विद्यार्थी या वसतिगृहात राहिले, शिकले आणि पुढे मोठे झाले. पण काळ बदलला आणि या ट्रस्टच्या अंगणात एक नवा खेळ सुरू झाला. एका बाजूला विकास या नावाखाली जमीन विकण्याचा प्रस्ताव आणि दुसऱ्या बाजूला धर्म, श्रद्धा आणि परंपरा वाचवा असे म्हणणारे लोक. अचानक बातमी आली, जैन बोर्डिंगची ही जागा काही विश्वास्तांनी एका बिल्डरला विकली आहे. तो बिल्डर म्हणजे विशाल गोखले, गोखले लँडमार्क्स या कंपनीचे प्रमुख. पण एवढ्यावरच नाही, या व्यवहारात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचं नाव पुढे आलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आरोप केला की ही जमीन विक्री फक्त बिल्डरचे डील नाही, हा राजकीय व्यवहार आहे. त्यावेळी जैन समाजात संताप उसळला. हजारो जैन बांधव संत गुरु महाराजांनी 17 ऑक्टोबर रोजी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हातात फलक, #SaveHND आणि घोषणा, धर्माचा अपमान आम्ही सहन करणार नाही. 20 ऑक्टोबर गोखले लँडमार्क्सनी ईमेल करून सांगितलं की आम्ही हा व्यवहार रद्द करत आहोत. कारण काय? नैतिकतेच्या मुद्द्यावरून निर्णय घेतला. ऐकायला ते खूप शुद्ध आणि जबाबदार वाटलं, पण सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलं, वर नैतिकतेचा दिखावा आहे, पण खरी मेघ वेगळीच आहे. कुंभार यांनी X पूर्वी ट्विटरवर एक पोस्ट केली आणि थेट 5 प्रश्न विचारले. व्यवहाराची वैधता काय? आर्थिक नियमाचं पालन झालं का? प्रशासकीय प्रक्रिया पाळली गेली का? समाजावर परिणाम काय होणार? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, हा व्यवहार खरंच रद्द झाले का? प्रश्न बिनधास्त, पण उत्तर मात्र अजूनही थांबलेली. 20 ऑक्टोबरलाच मुंबईत सुनावणी झाली. धर्मादाय आयुक्त अमोक पलोटी यांनी आदेश दिला की ही मालमत्ता जशी आहे तशीच ठेवावी. पुढील आदेश येईपर्यंत विक्री, बांधकाम, हस्तांतरण काहीही करू नये. याचा अर्थ स्पष्ट, जमीन स्टेटस होम मध्ये राहील आणि आता या जागेवर असलेलं मंदिरही तपासणीखाली आलं आहे. कोणती देवता, पूजा कोण करतो, मंदिराचं क्षेत्रफळ किती आणि पुनर्विकास झाला तर मंदिरावर परिणाम होईल का, या सगळ्या गोष्टींचा तपशिलावर अहवाल मागवण्यात आला. बिल्डर विशाल गोखले, गोखले लँडमार्कचे प्रमुख, व्यवहार रद्द केल्याचे ईमेल त्यांनी पाठवला. पण अनेकांचा आरोप असा आहे की हे PR ड्रामा आहे. खासदार मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री ज्यांच्यावर मुख्य आरोप केंद्रित आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलं, मी या व्यवहाराशी संबंधित नाही. मी 25 नोव्हेंबर 2024 ला गोखले कंपनीतून बाहेर पडलो. हा व्यवहार 8 ऑक्टोबर 2025 ला झाला. पण विजय कुंभार म्हणतात, असे व्यवहार एका 2 दिवसात होत नाहीत. महिनेभर आधी तयारी असते, म्हणून त्यांचा हित संबंध असणे नाकारता येत नाही. विश्वस्त चकोर दोशी, सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टचे चेअरमन, ते म्हणतात, सगळं कायदेशीर केले. धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतली. आम्हाला खोटं फसवून ब्लॅकमेल केले जाते. ते म्हणाले, आम्ही मंदिर पाडणार नाही आणि हॉस्टेल बंद करणार नाही. उलट नवीन आणि मोठं हॉस्टेल गोखले कंपनी त्यांच्या खर्चानं बांधून देणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मोर्चा मामाच्या गावाला जाऊया नावाने त्यांनी आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांच्या मामे भावाच्या मदतीने व्यवहार झाला. काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी थेट विधान केलं. गोखले यांनी ईमेल मुरलीधर मोहोळ यांनाच पाठवलं, म्हणजे तेच सूत्रधार आहेत. राष्ट्रवादीचे रोहित पवार म्हणाले, फाईल्स 2 दिवसात मंजूर होतात. सामान्य माणूस वर्षानुवर्ष धावतो, हे वरदहस्ताशिवाय शक्य नाही. सुप्रिया सुळे यांनीही प्रश्न विचारला. ट्रस्टकडे निधी नाही म्हणतात, पण मागील 2 वर्षात 14 कोटी रुपये दुसऱ्या कंपनीकडे वळवले गेले. मग खरं कारण काय? राजू शेट्टी यांनी आणखी एक बॉम्ब टाकला. ही संपूर्ण 3 एकर जमीन घाण ठेवली गेली. 70 कोटीचं कर्ज घेतलं गेलं आणि त्या कर्जासाठी मंदिरही तारण ठेवण्यात आलं. जरा कल्पना करा, धार्मिक मंदिर, विद्यार्थ्यांचं वसतिगृह आणि तेच घाण ठेवलं जातं केवळ पैशासाठी. धर्म, शिक्षण, श्रद्धा सगळं संपत्तीच्या तळाशी दबून गेलं. विजय कुंभार म्हणतात, हा ईमेल व्यवहार रद्दीकरण नाही, तर एक PR स्टंट आहे. ज्यावेळी आरोप वाढले, समाज रागावला, तेव्हा लोकांच्या भावनांना शांत करण्यासाठी गोखले यांनी नैतिकतेचा दाखल देत मागे फिरल्याचं नाटक केलं. ते पुढे म्हणतात,
मोहोळ आणि गोखले हे व्यवहाराच्या आधीपासून अनेकदा भेटले. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आहेत. मग हे मी बाहेर पडलो हे स्पष्टीकरण कितपत खरे? या सगळ्या वादानंतर समाज पेटला. जैन बांधवांनी हक्कासाठी लढा सुरू केला. हॅशटॅग सेव्ह HND चा आवाज सोशल मीडियावर घुमला. मोर्चे, आंदोलने, निवेदने आणि भावनिक गोष्टींनी पुणे हादरलं. एका वसतिगृहाच्या जागेवरून सुरू झालेला हा वाद राजकीय तापमान वाढवत गेला. मुलं, पालक आणि जैन संत सगळे म्हणू लागले, धर्म आणि शिक्षणाचा संगम विकता येत नाही. सध्या या प्रकरणावर धर्मादाय आयुक्तालयाने स्थगित दिली आहे. 27 ऑक्टोबर पर्यंत अहवाल सादर होणार आणि 28 ऑक्टोबरला पुढील सुनावणी आहे. या सुनावणी ठरेल ही जागा पुन्हा ट्रस्टकडे राहणार का, की पुनर्विकासाच्या नावाखाली मोठ्या टॉवरचं स्वप्न उभं राहणार? एका वयोवृद्ध जैन बांधवानं मोर्चात सांगितलं, ही जमीन आमच्या मुलांसाठी धर्मासाठी दिली होती. ती जर विकली तर आमचं अस्तित्वच विकलं जाईल. त्या क्षणी गर्दीत शांतता होती, फक्त डोळ्यात अश्रू होते. जमिनीपेक्षा मोठं होतं श्रद्धेचं मूल. आज ही प्रश्न तोच आहे. ही जमीन खरंच विकली गेली का, की सगळं काही सत्तेचा आणि पैशाचा खेळ होता? विजय कुंभार यांचे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजाचे नेते अजून लढत आहेत. तर गोखले आणि ट्रस्टकडून दावा सगळं कायदेशीर आहे. या कथेतला शेवट अजून लिहिला गेलेला नाही. 28 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होईल, पण त्या पलीकडे उभा राहणारा प्रश्न, धर्म आणि पैसा यातून कोण जिंकणार? ही जमीन फक्त 3 एकर नाही, ही श्रद्धेची, शिक्षणाची आणि साम्राज्याच्या अस्तित्वाची पायवाट आहे. ती जपली गेली पाहिजे, कारण काही गोष्टी पैशाने विकत घेतला जात नाही. जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. हा व्यवहार खरंच नैतिक आहे का, की काहीतरी लपलं आहे? आणि हो, सबस्क्राईब करा, कारण अजूनही अनेक सत्यकथा उघड व्हायच्या आहेत.